शिर्डीतील पेढा प्रसाद सध्या चांगलाच चर्चेत आलाय। काही भाविकांकडून निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने शहरातील विविध दुकानांवर धार टाकत तपासणी मोहीम राबवली। विविध ठिकाणांहून पेढ्यांचे नमुने घेण्यात आले, तर काही ठिकाणी साठ्याचीही तपासणी करण्यात आली। या कारवाईनंतर अनेक व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। संशयित पेढ्यांचा साठा विक्रीतून काढून टाकण्यात आला असून काही व्यापाऱ्यांनी थेट पेढे फेकून दिल्याची माहिती समोर आली। त्यामुळे काही दिवसांपूर्वी जवळपास प्रत्येक दुकानात दिसणारा 200 ग्रॅम पेढा प्रसादाचे पॅकेट आता अनेक ठिकाणी दिसेनासे झालं आहे। प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, ग्राहकांकडून वाढलेली विचारणा, माध्यमांमध्ये उठलेला सूर आणि गुणवत्तेबाबत निर्माण झालेला संशय यामुळे पेढा विक्रीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे। अनेक भाविकही आता पेढा खरेदी करताना उत्पादनाची तारीख, पॅकिंग आणि दर्जाबाबत अधिक चौकशी करत असल्याचं चित्र समोर येत आहे। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे संबंधित पेढे प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे होते का याबाबत अंतिम निष्कर्ष अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डीतील प्रसाद विक्री व्यवसायावर परिणाम झाल्याचं सध्या तरी दिसून येत आहे। जो साईप्रसाद नावाचा जो पेढा आहे तो वातावरणानुसार त्याला बुरशी येणे व थोडंसं त्याच्यात साखर जास्त असल्यामुळे आम्ही तो सेल कमीच करायचो त्याचा। काय केलं तुमच्याकडे असलेला पेढा काय केलं? काय लोकांनी ठरवलंय सगळ्या दुकानदारांनी? आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्यो पेढा विकायचाच नाही, आम्हाला चांगल्या दर्जाचा क्वालिटीचाच पेढा आम्ही विकणार आहे। शासनाच्या नियमानुसारच आम्ही तो पेढा विकणार आहे। आता काय केलं? आता आम्ही तो सगळं काढून टाकला। ते माझं दुकानचं नाव यशफुल भंडार आहे, पण पेढे होते थोडे गोड होते। ज्या दिवशी आम्हाला कळालं का पेढे जास्त गोड प्रमाणात येते, आम्ही त्या दिवशी पेढे बंद करून टाकले। ज्यावेळेस आम्हाला नगरपालिका कोणी प्रशासन येऊन सांगेल त्या दिवशी आम्ही पेढे चालू करू। काय काय अडचणी यायच्या पेढ्यामध्ये? गोड होते फक्त आणि जास्त दिवस टिकत नव्हते। असं काय व्हायचं त्याला? नंतर काय व्हायचं? नंतर जास्त दिवस झाल्यानंतर त्याला बुरशी यायची फक्त। आपण आम्ही डेली फ्रेश घ्यायचो, आम्ही काही एवढे ठेवत नव्हतो पेढे, 2, 3, 4, 5 किलो ठेवायचे फक्त। आता तुम्ही सगळ्या दुकानदारांनी काय निर्णय केला? आता ज्यावेळेस निर्णय येईल आम्हाला चांगले पेढे, ज्यावेळेस आम्हाला व्यापारी चांगले पेढे दिले तर आम्ही त्यावेळेस पेढे ठेवू। आता आम्ही सगळे फेकून दिलेले पेढे सगळे, पेढे नाही आता नाही पेढे ठेवले। ज्यावेळेस चांगले पेढे येतील त्यावेळेस आम्ही सगळे दुकानदार परत पेढे चांगले पेढे यूज करू। मी पेढा घेत होतो 60 रुपयाला, पण त्याच्यानंतर ते शासनाचे नियमावली आल्यामुळे मी ते बंद करून टाकलं। काय काय व्हायचं त्याच्यामध्ये? थोडी साखर जास्त होत होती आणि 2-3 दिवसांनी पेढा तो खराब व्हायचा होता। नंतर जर आम्हाला वाटलं तर पेढा खराब होत होता, आम्ही वापस देत होतो व्यापाऱ्याला, वापस रिटर्न करीत होतो। काय यायचं त्याच्यामध्ये? बुरशी येत होती, उन्हामुळे थोडा खराब होता, वाईट होता। साखरेचं प्रमाण थोडी जास्त होतं। तरी तुम्ही भाविकांना विचारायचं विकत होतो पण आता बंद केलंय ना। काय केलं? तुमच्याकडे जो शिल्लक माल होता तो फेकून दिला। साईनगरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी प्रसादाचा विषय जोडलेला आहे। त्यामुळे प्रसादाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे। प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर बाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे आता पेढा विक्रेत्यांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे। पेढा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी देखील नियमावलीबरोबर भाविकांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा विचार करणं देखील गरजेचं आहे। पारंपरिक पद्धतीने पेढा बनवताना खव्यात साखर मिसळली जात होती, मात्र शिर्डीतील पेढा तयार होताना साखरेत खवा मिसळला जात असल्याची उलट प्रक्रिया दिसून येते। एवढंच काय तर 1 किलो खव्यासाठी चक्क 3 ते 5 किलो साखर वापरली जात असल्याचे देखील सांगितले जाते। पेढा नव्हे तर गोड दगड तयार केला जात असल्याचं बोललं जात आहे। 1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि आम्ही 130 रुपये किलो दराने विकतो। त्याच्यात दुकानदार आमची काही बाकी ठेवतात। साधारण दुधाचे भाव 42 रुपये, साखर 43 रुपये, सरपण 4,500-5,000 रुपये टन आहे। त्यामुळे सगळेजण शिर्डीमध्ये तोच पेढा बनवतात। दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही विकतो। किती भाव? 130 रुपये, त्याच्यापेक्षा आणि सगळेजण तेच पेढा बनवतात। त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल। नाही आम्ही तो पेढा बनवला तर माणसाच्या आवडीवर राहील। पहिल्यांदा खायचो आम्ही बी, आता तो नाही खात आम्ही। का बरं? काय कारण? साखर आहे ना, आम्ही नाही म्हणत नाही त्याच्यात सर,
पण त्या भावामुळे आम्हाला सगळं हे करावं लागू राहिलं ना. ते आम्ही जर समजा 140 रुपयाने 150 रुपयाने जर द्यायचं ठरवलं तर ते 110 ना देते. हे अशी 2-4 मी नावं नाही घेत डायरेक्ट, पण आहे 2-4 जण आहे. ते खवा जवळजवळ 250 रुपये किलो आहे. मग 250 रुपयाने 130 रुपयाने 120 रुपयाने लोक विकते. मी 130 न विकतो, ज्याला पटलं तो घेईन. आम्हाला दुकानदार म्हणजे याच्यावर आम्हाला नको आहे बा आपल्याला, आम्ही याच्यापेक्षा आम्हाला भारी क्वालिटी पाहिजे, मला बी बसतं पाहिजे. पडतळ बसत नाही ना. मजुराला 700 रुपये रोज आहे. खव्याचा 250 रुपये किलोचा खवा आहे. सरपंच 4,500 रुपये टन आहे. मग हे कुठं काढायचं, विंधन कुठं काढायचं? पडतळ बसत नाही ना. आम्ही रेट मागितले दुकानदाराकडे, नाही म्हणते. आपण नाही दिलं का दुसरं म्हणजे दुसरा होलसेलवाला तो लगेच देतो त्याला. मग एक काय राहतं, आमची काय अशी आहे. आणि दुकानदार काय म्हणतात का आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त. ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं. त्यातले त्यात पॉलिसवाले पण असतात. पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पॅकेट घेतात, 40 रुपयाला घेतात. पॉलिसवाले 100 रुपयाला एक पॅकेट विकतो. त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल. आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो. आणि पॉलिसवाला साधारण जसं कस्टमर असेल, एखाद्या कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो. पेढा प्रसादाच्या गुणवत्तेवरून निर्माण झालेल्या या वादानंतर शिर्डीच्या बाजारपेठेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. तर त्याचबरोबर तपासणी अहवालातून काय निष्पन्न होते याकडे आता व्यापारी, भाविक आणि प्रशासनाचं लक्ष लागलं आहे. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.